सगळ्यांना माहिती आहे की आपली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एक्झाम एस-वाय बी-कॉमची 30 तारखेपासून सुरू होती आहे. आपल्या ग्रुपवरती तशा प्रकारचा टाइम टेबल आलेला आहे. आता ही जी काही एक्झाम होणार आहे, तर ती एक्झाम 30 तारखेपासून सुरू झाल्यानंतर आपला जो काही कॉर्पोरेट अकाउंटिंगचा जो काही विषय आहे, तर तो 6-7 ला आहे. म्हणजे 6 ला रेग्युलरचा आहे, 7 ला बॅकलॉगचा त्या ठिकाणी कॉर्पोरेट अकाउंटिंग विषय आहे. त्या अनुषंगाने आपण तयारी करतो आहे, रिव्हिजन घेतो आहे. कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयामध्ये आपण बघितलं एकूण 4 चॅप्टर आहेत दोन्ही सेमिस्टरला. आपण मागच्या सेमिस्टरला त्याचे रेग्युलर जे काही व्हिडिओ आहेत ते टाकलेले आहेत. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग राहिला असेल काही कारणास्तव, त्यांनी सुद्धा जे काही जुने व्हिडिओ आहेत तर ते बघायचे आहेत. आणि आपण या सेमिस्टर 4 साठी सुद्धा काही व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि अजूनही आपण काही व्हिडिओ नवीन त्या ठिकाणी तयार करून टाकणार आहोत. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हे जे काही व्हिडिओ आहेत तर ते काळजीपूर्वक बघायचे आहे. आणि हा आता जो काही आपण आज नवीन चॅप्टर घेणार आहोत त्याचं नाव आहे रेशो अनालिसिस किंवा रेशो. तर हा रेशो अनालिसिस जो काही विषय आहे किंवा चॅप्टर आहे अतिशय सोपा आहे. आपली जे काही येणारी एक्झाम आहे त्या एक्झामसाठी आपल्याला पास व्हायचं असेल तर हे चॅप्टर अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि सोपं असल्यामुळे आपल्याला ते सहज समजेल आणि सहज आपल्याला त्या ठिकाणी मार्क मिळवता येतील. म्हणजे 18 मार्काला त्या ठिकाणी रेशो अनालिसिस हे चॅप्टर आपल्याला असणार आहे. अतिशय सोपं चॅप्टर आहे. म्हणून जर पास व्हायचं असेल तर हा चॅप्टर जर आपण केला तर सहज आपल्याला चांगले मार्क सुद्धा मिळू शकतात. म्हणून आपण हा चॅप्टर आपण सुरू करणार आहोत की ज्यामध्ये कुठले कुठले रेशो आहेत, परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठले रेशो येतील किंवा कशावरती फोकस करायचं आहे, हे आपण रेशो काढलेले आहेत आणि तेवढेच आपण रेशो करणार आहोत आणि तेवढेच करून आपण एक्झामला जाणार आहोत. 100% तुम्हाला त्यापैकीच रेशो हे परीक्षेला विचारले जातील आणि ते फक्त काय करायचं आहे ते सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणून आपण हे चॅप्टर सुरू केलं आहे. तर चला सुरू करू आपण हे चॅप्टर. बघा आता फॉर्म्युला फॉर व्हेरियस रेशो, जे काही वेगवेगळे रेशो आहेत रेशो अनालिसिसमध्ये, तर त्याचे फॉर्म्युले काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर त्याचं वर्किंग म्हणजेच त्यामध्ये फॉर्म्युलाचं मिनिंग काय आहे हे आपण बघणार आहोत. मग पहिला जो काही फॉर्म्युला आहे तर तो अतिशय सोपा आहे. काय आहे? ग्रॉस प्रॉफिट रेशो. मग आता सगळ्यांना माहिती आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो कसा करतात. तर तरी पण बघा फॉर्म्युला काय सांगितलंय, ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. मग आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कुठं दिलेला असतो, आपल्याला ट्रेडिंग अकाउंट दिलेला जाईल. त्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला माहिती आहे क्रेडिट साईडला ऑलवेज काय असतो, ग्रॉस प्रॉफिट दिलेला असतो. तो आहे तसा उचलायचा, इथे घ्यायचा आणि लिहायचं ग्रॉस प्रॉफिट. नंतर सेल्स पण दिलेला असतो ट्रेडिंग अकाउंट्सला, बरोबर आहे. तो सेल्स घ्यायचा इंटू 100 करायचं. म्हणजे आपल्याला काय करता येईल, ग्रॉस प्रॉफिट रेशो हा काढता येईल. म्हणजे इतका सरळ आणि सोपा हा ग्रॉस प्रॉफिट रेशो आपल्याला असणार आहे 2 मार्काला. नंतर पुढचा जो काही रेशो आहे तर तो आहे नेट प्रॉफिट रेशो. आता नेट प्रॉफिट कुठं असतं, आपल्याला दिलेला प्रॉब्लेम जो असेल तर तो कसा असेल, ट्रेडिंग अकाउंट्स आणि पीएल अकाउंट्स असेल, बॅलन्स शीट असेल. ठीक आहे. आपल्याला नेट प्रॉफिट कुठं मिळेल तर तो मिळेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग तिथला जो काही नेट प्रॉफिट आहे तर तो घ्यायचा अपॉन सेल्स. सेल्स आपल्याला ट्रेडिंग अकाउंट्सला दिसणारच आहे, तो घ्यायचा. म्हणजे आपल्याकडे सगळे आन्सर ऑलरेडी असणार आहे, फक्त आपल्याला ते काढायचं आहे. दिलेले जे काही फिगर्स असतील त्या फिगर्सवरून फक्त आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. इतकं सरळ आणि सोपं चॅप्टर हे असणार आहे. मग नेट प्रॉफिट जो काही आहे तर तो अपॉन सेल्स करून इंटू 100 करायचा आहे. म्हणजे आपल्याला नेट प्रॉफिट रेशो हा मिळणार आहे. नंतर तिसरा जो काही रेशो आहे तर तो आहे ऑपरेटिंग रेशो. बघा ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला काय सांगितलाय, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्स अपॉन नेट सेल्स इंटू 100. व्हॉट इज कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, म्हणजेच काय तर आपल्याला जो काही खर्च आला गुड्ससाठी तो म्हणजेच काय कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. तो कसा काढायचा सांगितलाय, त्याचा फॉर्म्युला पण सांगितलं. बघा इकडे वर्किंग मध्ये दिले आपल्याला की जो काही कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे तर तो कसा निघतो, तर तो निघतो सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट्स मध्ये जे सेल्स आहे आणि ग्रॉस प्रॉफिट आहे तर त्यामधनं जर मायनस केला आपण सेल्स मधनं तर आपल्याला काय मिळतं, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळतो. म्हणजे आपल्याला हे प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी दिलेलं असतं. फक्त काय करायचं आपल्याला काढायचं आहे की कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती आहे. तर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कसा काढायचा, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. आता याला ऑर म्हटलंय पण आपण हे फोकस करणार कशावरती, याच्यावरतीच. जनरली आपल्याला याच्यावरून काय करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे. पण जर नसेल हे तर कसा काढता येतो ग्रॉस प्रॉफिट, अजून एक फॉर्म्युला सांगितला जातो, ओपनिंग स्टॉक प्लस परचेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्स मायनस क्लोजिंग स्टॉक.
बघा हे कुठं असतं सगळं हे जर तुम्ही बघितलं तर हे असतं ट्रेडिंग अकाउंट्सला. बघा ओपनिंग स्टॉक कुठं असतो? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला असतो. पर्चेस पण तिथेच असतात. डायरेक्ट एक्सपेन्स पण तिथेच असतात. म्हणजेच फ्राईट, वेजेस वगैरे हे जे काही डायरेक्ट एक्सपेन्स असतील तर ते घ्यायचे आहेत आणि काय करायचं त्यामधनं मायनस क्लोजिंग स्टॉक करायचं आहे. तर आपल्याला काय मिळतो? आपल्याला मिळतो ग्रॉस प्रॉफिट रेशो सॉरी कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. काय मिळतं? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. पण आपण कशावर फोकस करणार आहे? आपण जनरली यानंच काढतो. पण जर हे नसेल एखाद्या वेळेस असणारच आहे. परंतु ॲडिशनल माहितीमुळे आपल्याला माहिती पाहिजेत, की ग्रॉस प्रॉफिट नेमका कसा काढतात? तर असा सुद्धा काढतात. ओपनिंग स्टॉक प्लस पर्चेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्स मायनस क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे. हा झाला आपला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. नंतर आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजे कुठले एक्सपेन्सेस? तर व्यवसाय चालवण्यासाठी झालेले एक्सपेन्सेस. आता हे कुठं असतात? तर हे असतात बघा प्रॉफिट अँड लॉस म्हणजे डेबिट साईडला वगैरे दिलंय. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस काय म्हटलंय? इज इक्वल्स टू सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स प्लस ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. आता हे कुठं असतं सगळं? हे असतं पी-एल अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, जे काही ऑपरेटिंग एक्सपेन्स असतील तर त्यामध्ये सेलिंगसाठी असलेले एक्सपेन्सेस किंवा म्हणजेच कमिशन असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, हे जे काही एक्सपेन्स असतील, आपल्या सगळ्यांना 2 प्रकारचे एक्सपेन्स माहिती आहेत. एक असतो सेलिंग एक्सपेन्स, एक असतो ऑफिस एक्सपेन्स. मग दोन्ही एक्सपेन्स काय करायचे आहेत? एकत्र करायचे आहेत. मग त्या म्हणायचं ऑपरेटिंग एक्सपेन्स. आणि मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्स नेट सेल्स आपल्याला माहिती असतो किती सेल्स दिलेलाच असतो. सेल्स इंटू 100 केल्यावरती आपल्याला काय मिळतं? ऑपरेटिंग रेशोचा जे काही ॲन्सर आहे तर ते मिळेल. म्हणून फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत. बाकीचं हे खूप सोपं आहे. आपण जेव्हा एक्झाम्पल घेऊ तुम्हाला लगेच कळेल, की सेलिंग एक्सपेन्स कुठले आहे, नंतर ऑफिस एक्सपेन्स कुठले आहे, कॉस्ट ऑफ गुड्स कसा काढायचा हे लगेच कळेल. फक्त फॉर्म्युला काय आहे हे आपल्याला कळालं, की आपल्याला त्याचा ॲन्सर काढता येतं. म्हणून फॉर्म्युला काय आहे ऑपरेटिंग रेशोचा? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्स अपॉन नेट सेल्स इंटू 100 हा काय आहे? फॉर्म्युला आहे. नंतर नेक्स्ट फॉर्म्युला जो आहे तर तो काय आहे? स्टॉक टर्नओव्हर रेशो. आता स्टॉक टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला काय सांगितलाय? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ॲव्हरेज इन्व्हेंटरी. आता कॉस्ट ऑफ गुड्स आपण ऑलरेडी काढलेला आहे. मग तो कसा काढायचा आपल्याला माहिती आहे. सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट काढायचा आहे. ठीक आहे. जो इथं आपल्याला वापरला तोच आपण इथं काय करणार आहे? घेणार आहे फॉर्म्युला. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसा काढायचा? तर सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. आणि ऑलरेडी आपण इथं काढलेला असेल. तिथंच ती अमाउंट घ्यायची फक्त. मग राहिलं काय? ॲव्हरेज इन्व्हेंटरी. व्हॉट इज ॲव्हरेज? सगळ्यांना माहिती आहे ॲव्हरेज कसं काढतात तर. ठीक आहे. मग सांगितलंय ॲव्हरेज इन्व्हेंटरी कसं काढायचं सांगितलंय? ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. हे झालं तुमचं ॲव्हरेज इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजेच काय आहे? इन्व्हेंटरी म्हणजेच स्टॉक असतो. लक्षात ठेवा. कन्फ्यूज होऊ नका. ते काय ॲव्हरेज स्टॉक आहे. ॲव्हरेज स्टॉक, ॲव्हरेज इन्व्हेंटरी दोघांचा अर्थ एकच आहे. मग कसं काढायचं ॲव्हरेज स्टॉक? तर ॲव्हरेज कसं काढतो आपण ऑलवेज? तर जी काही सम आहे त्याला 2 ने डिव्हाईड करतो किंवा नंबर ऑफ जे काही फिगर असतील त्यांनी डिव्हाईड करतो. मग इथं नंबर ऑफ फिगर्स किती आहे? 2. एक आहे ओपनिंग स्टॉक प्लस दुसरी आहे क्लोजिंग स्टॉक. मग 2 झालेत म्हणून काय करायचं? 2 ने त्याला डिव्हाईड करायचं. म्हणजे आपल्याला ॲव्हरेज इन्व्हेंटरी, ॲव्हरेज स्टॉक जो काही आहे तर तो मिळेल. अशा प्रकारे काय करायचंय? स्टॉक टर्नओव्हर रेशो जो काही आहे म्हणजे स्टॉक आपल्याकडे किती आहे त्याचा टर्नओव्हर रेशो काढायचा आहे. मग त्याचा काढत असताना आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड घ्यायचं आहे, जे आपण ऑलरेडी काढलेलं असेल. जर काढलं नसेल तर कसं काढायचं हे आपण बघितलेलं आहे. सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट करायचं आहे. आणि ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजेच ॲव्हरेज स्टॉक कसं काढायचं? तर सोपं आहे. ओपनिंग स्टॉक घ्यायचा आहे प्लस क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटला दोन्ही पदं असतात. हे एक डेबिटला असतं, एक क्रेडिटला असतं. दोन्ही पदं घ्यायची त्याला काय करायचं? 2 ने भागायचं. म्हणजे आपल्याला मिळतो ॲव्हरेज स्टॉक म्हणजेच ॲव्हरेज इन्व्हेंटरी. म्हणजे आपल्याला त्याच्या प्रकारचं त्याचं उत्तर सुद्धा लगेच मिळून जाईल. नंतर पुढचा जो 5वा जो काही रेशो आहे तर तो आहे डेटर्स टर्नओव्हर रेशो. डेटर्स सगळ्यांना माहिती आहे. डेटर्स म्हणजेच काय रे? जेव्हा आपण उधारीवरती माल विकतो तर त्यांच्याकडनं जे काही पैसे आपल्याला येणं असतात त्याला काय म्हणतो आपण? डेटर्स म्हणतो. मग आता डेटर्स म्हणल्यावर त्याचा अर्थ काय झाला? की सेल्सचा संबंध आला. पण कुठल्या सेल्सचा संबंध आला? क्रेडिट सेल्स. म्हणजेच उधारीवरती माल विकतो आपण आणि त्यांच्याकडनं पैसे येणे असतात त्यांना आपण काय म्हणतो? डेटर्स. मग डेटर्स म्हटल्यानंतर उधारी आली. म्हणून बघा फॉर्म्युला काय आहे? नेट क्रेडिट सेल्स म्हणजेच उधारीवर विकलेला माल भागिले ॲव्हरेज रिसिएबल. म्हणजेच ॲव्हरेज रिसिएबल किती आहे?
ऑर पण दिलाय, पण ऑर आपण फोकस करणार नाहीये, तो बघायचाच नाही आपल्याला. ठीक आहे, हाच बघू आपण. नेट क्रेडिट सेल्स अपॉन ॲव्हरेज रिसिवेबल. बघा आता क्रेडिट सेल्स आपल्याला हे प्रॉब्लेममध्ये दिलं असेल, की किती क्रेडिट सेल्स आहे, किती कॅश सेल्स आहे, किंवा सांगितलेलं तुम्हाला की एवढं टोटल सेल्स आहे, त्यामधलं एवढं कॅश आहे, एवढं त्या ठिकाणी क्रेडिट सेल्स आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कुठेतरी हिंट प्रॉब्लेममध्ये असेल, की नेट सेल्स पैकी क्रेडिट सेल्स किती आहे आणि कॅश सेल्स किती आहे. त्यात आपल्याला कुठला घ्यायचा आहे, जो क्रेडिट सेल्स आहे, उधारीवरती माल विकलेला आहे, तोच फक्त इथे घ्यायचा आहे. पूर्ण सेल्स घ्यायचा का नाही. मग ॲव्हरेज डेटर कसं काढायचं बघा. ओपनिंग रिसिवेबल प्लस क्लोजिंग रिसिवेबल अपॉन 2 करता येईल, पण हे आपण काही फोकस करणार नाही. आपला फोकस असेल हा, ॲव्हरेज रिसिवेबल इज इक्वल्स टू सन्ड्री डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल. काय घ्यायचंय, सन्ड्री डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल म्हणजेच काय, ॲव्हरेज रिसिवेबल्स. लक्षात ठेवा, ॲव्हरेज रिसिवेबल कसं काढायचं आहे, तर डेटर्स घ्यायचे आहे असेट साईडचे आणि बिल्स रिसिवेबल घ्यायचे आहे, प्लस करायचे त्यामध्ये, म्हणजेच आपल्याला काय मिळेल, ॲव्हरेज रिसिवेबल मिळेल. म्हणजेच क्रेडिट सेल्स घ्यायचं आहे आणि खाली काय घ्यायचं आहे, तर डेटर्स प्लस त्या ठिकाणी बिल्स रिसिवेबल. अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल, डेटर्स टर्नओव्हर पण आन्सर काढता येईल. सोपं आहे. क्रेडिट सेल्स अपॉन ॲव्हरेज रिसिवेबल. ॲव्हरेज रिसिवेबल म्हणजेच काय, डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल. तसंच काय आहे, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो आहे. व्हॉट इज क्रेडिटर्स कोणाला म्हणतो आपण, ज्यांना आपल्याला पैसे देणं आहे, ज्यांच्याकडून आपण माल खरेदी केला असतो उधारीवरती, त्यांना काय म्हणतो आपण, क्रेडिटर्स म्हणतो. त्यांना पैसे देणं असतात, पण कसा माल खरेदी केला असतो, प्लस परत आपण तो क्रेडिटवरती परचेस केला असतो. मग काय म्हणायचं फॉर्म्युल्यामध्ये, नेट क्रेडिट परचेस. तसं इथं आपण काय म्हटलं, नेट क्रेडिट सेल्स म्हटलं. तसं इथं काय येणार आता, क्रेडिटर्समध्ये नेट क्रेडिट परचेस अपॉन ॲव्हरेज डेटर्स. काय येणार, ॲव्हरेज डेटर्स. मग ॲव्हरेज डेटर्स आणि कसं काढायचं, क्रेडिट परचेस आपल्याला दिलं असेल बघा इथं. ॲव्हरेज डेटर्स काढताना काय घ्यायचं, सन्ड्री क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल. काय घ्यायचंय, सन्ड्री क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल. बघा इथे एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. हे ॲव्हरेज डेटर्स नाहीये, ॲव्हरेज पेएबल असलं पाहिजे. डेटर्सचा काही संबंध येणार नाही. ठीक आहे, तर ॲव्हरेज पेएबल आहे हे. म्हणजे फॉर्म्युला काय तयार होईल, नेट क्रेडिट परचेस अपॉन ॲव्हरेज पेएबल. म्हणजे जसं आपण इथं ॲव्हरेज रिसिवेबल काढलं, तसं इथं काय करायचंय, फक्त ॲव्हरेज पेएबल काढायचंय. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, ॲव्हरेज पेएबल पाहिजे तिथं. मग मग ॲव्हरेज पेएबल कसं करतात, ओपनिंग पेएबल प्लस क्लोजिंग पेएबल्स अपॉन 2 हे करता येईल. किंवा सोपं काय आहे, ॲव्हरेज पेएबल इज इक्वल्स टू सन्ड्री क्रेडिटर्स प्लस बिल्स रिसिवेबल. जसं आपण इथं काय घेतलं, सन्ड्री डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल घेतलं, तसं इथं काय घ्यायचंय, सन्ड्री क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल घ्यायचंय. ठीक आहे, एकमेकाच्या विरुद्ध हा दोन्ही दोन्ही या ठिकाणी काय असतील, फॉर्म्युले असणार आहे. वरती जर आपण नेट क्रेडिट सेल्स घेतो आहे, कारण की डेटर्स आहे. डेटर्स म्हणजेच काय, क्रेडिट सेल्स. नंतर क्रेडिटर्स म्हणजेच काय, क्रेडिट परचेस. बरोबर आहे, म्हणून हे फॉर्म्युले तुम्हाला कम्पॅरेटिव्ह करता येतील किंवा लक्षात ठेवता येईल. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो म्हणजेच काय आहे, तुमचं नेट क्रेडिट परचेस किती आहे, म्हणजेच उधारीवरती किती परचेस केलं आहे, खरेदी केलं आहे ते, भागिले ॲव्हरेज पेएबल. ॲव्हरेज पेएबल म्हणजेच काय आहे, तुमचं सन्ड्री क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल. ठीक आहे, नंतर नेक्स्ट रेशो आहे आपला करंट रेशो. आता करंट रेशोचा फॉर्म्युला सगळ्यांना पाठ माहिती आहे. काय आहे, करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. आता दोन करंट असेट म्हणजेच काय आहे बघा, असेट साईडला दिसतील तुम्हाला दोन प्रकारचे असेट असतात. एक असतं फिक्स असेट, तर दुसरी असते करंट असेट. करंट असेट म्हणजेच कुठले असेट, की असे असेट की जी शॉर्ट टर्म व्यवसायामध्ये राहते, म्हणजेच तिला आपण ताबडतोब पैशामध्ये कन्व्हर्ट करू शकतो. असे जे काही असेट असते तिला काय म्हणतो आपण, शॉर्ट टर्म असेट किंवा करंट असेट असं म्हणतो. मग इथे उदाहरण सांगितलंय, व्हॉट इज करंट असेट, म्हणजेच काय, स्टॉक, स्टॉक इन ट्रेड म्हणजेच इन्व्हेंटरी, हे काय तुमचं करंट असेट आहे. म्हणजे स्टॉक आपण लगेच बाजारात नेऊ शकतो, विकू शकतो, कॅश करू शकतो, किंवा स्टॉक जास्त काळ व्यवसायात राहत नाहीये. तसंच सन्ड्री डेटर्स म्हणजेच उधारीवर जो माल विकलाय आपण, त्याच्याकडून लगेच पैसे आपल्याला मिळतील. बिल्स रिसिवेबल, मार्केट सिक्युरिटीज, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, प्रीपेड एक्सपेन्सेस, ॲक्रूड इन्कम, शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस, हे सगळं काय आहे, तुमचं करंट असेट आहे. म्हणजेच हे सगळं तुमच्या व्यवसायामध्ये शॉर्ट टर्म साठी राहतं. तर या सगळ्यांची बेरीज करायची आणि त्याला आपल्याला मग काय मिळणार, करंट असेट मिळणार. जनरली काय असतं करंट असेटमध्ये, तर 4-5 गोष्टी असतात. पहिलं असतं स्टॉक, नंतर डेटर्स, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड. ठीक आहे,
हे 4-5 पदं असतात. हे 4-5 पदाची बेरीज करायची आणि त्याला म्हणायचं करंट असेट. तसंच काय आहे आपण करंट लायबिलिटी म्हणजे अशी लायबिलिटी की आपल्याला ती विथिन अ इयर पेड करायची आहे किंवा लवकरात लवकर आपण ती पेड करतो, जास्त काळ ठेवत नाही. त्याला म्हणतो आपण करंट लायबिलिटी. मग याच्यामध्ये काय-काय येतं? तर बघा सांगितलंय करंट लायबिलिटी इज इक्वल्स टू सन्ड्री क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल प्लस बँक ओव्हरड्राफ्ट, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ॲडव्हान्स इन्कम रिसीव्ड, proposed dividend, other current liability, unclaimed dividend, short term loans, कॅश क्रेडिट. बघा हे सगळे जे काही आहेत, हे आहे तुमचं करंट लायबिलिटी. जनरली कसं असतं क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन हे सगळे पदं आपण जनरली दिसतात तिथे आपल्याला त्याची बेरीज करायची आहे आणि मग ते घ्यायचे करंट लायबिलिटी. अशा प्रकारे काय करायचं करंट असेट आणि करंट लायबिलिटी काढायची आहे आणि त्याला डिव्हाईड करायचं आहे. आपल्याला काय मिळेल? करंट रेशो मिळून जाईल. नंतर पुढचा रेशो आहे लिक्विड रेशो. मग आता लिक्विड रेशो आणि करंट रेशोमध्ये काही फरक नाहीये. फक्त एकच फरक आहे की लिक्विड असेट जी काही आहे, तर ती काढत असताना आपल्याला करंट असेटच काढायचं आहे. फक्त इथं बघा म्हटलंय, काय म्हटलंय? लिक्विड असेट इज इक्वल्स टू करंट असेट मायनस स्टॉक करायचं आहे. स्टॉक प्लस प्रिपेड एक्सपेन्स जर असतील, जनरली स्टॉक असतो. म्हणजेच आपण जी काही करंट असेट काढली म्हणजे स्टॉक घेतला, डेटर्स घेतलं, नंतर तुमचं बिल्स रिसिव्हेबल घेतलं, स्टॉक घेतला घेतलेला असतो आपण इथं. तर यामधनं काय करायचं फक्त तो स्टॉकचं जी काही अमाउंट आहे, तर ती मायनस करायची करंट असेटमधनं. म्हणजेच आपल्याला काय मिळेल? लिक्विड असेट मिळेल. म्हणजेच करंट असेट म्हणजेच काय लिक्विड असेट म्हणजेच काय आहे? तर स्टॉक सोडून जे काही करंट असेट असतील, त्या म्हणजेच काय आहेत? लिक्विड असेट आहे थोडक्यात. त्याचा असा अर्थ होतो. म्हणजेच लिक्विड असेट काढताना फक्त आपल्याला काय करायचं आहे? जे करंट असेट आपण काढलेली आहे इथे, त्यातनं काय करायचं आहे? स्टॉकची अमाउंट मायनस करायची आहे. म्हणजे आपल्याला लिक्विड असेट मिळेल. तसंच लिक्विड लायबिलिटी काढायची आहे. मग आता लिक्विड लायबिलिटी पण काय आहे? करंट लायबिलिटी जी काही आहे तीच आहे. फक्त काय करायचं आहे बँक ओव्हरड्राफ्ट जो काही आहे, तर तो मायनस करायचा आहे. म्हणजेच आपण जे काही वरती काढलेली करंट लायबिलिटीज आहे, तीच घ्यायची आहे. फक्त त्यातनं काय करायचं आहे बँक ओव्हरड्राफ्टची अमाउंट असेल, तर ती मायनस करायची नसेल तर लिक्विड असेट आणि करंट लायबिलिटी सेम आहे. काहीच फरक नाहीये. ठीक आहे. दोन्हीही दोघांची अमाउंट इथं पण तीच येईल, इथं पण तीच येईल. जर बँक ओव्हरड्राफ्ट नसेल तर प्रॉब्लेममध्ये. पण बँक ओव्हरड्राफ्ट मात्र असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? जी करंट लायबिलिटी आपण काढलेली आहे, त्यामधनं बँक ओव्हरड्राफ्ट मायनस करायचा. मग जी उरेल ती असणार तुमची लिक्विड लायबिलिटी. हे झालं तुमचं लिक्विड रेशो. नंतर आहे डेब्ट टू इक्विटी रेशो. बघा आता डेब्ट टू इक्विटी रेशो कसा काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला सांगितलाय. लॉंग टर्म डेब्ट्स अपॉन शेअरहोल्डर्स फंड्स. बघा लॉंग टर्म डेब्ट म्हणजे काय सांगितलंय बघा इथं. लॉंग टर्म डेब्ट्स कॅपिटल इज इक्वल्स टू डिबेंचर्स प्लस लॉंग टर्म लोन्स अँड अदर लॉंग टर्म डेब्ट. म्हणजे बघा लॉंग टर्म डेब्ट म्हणजेच काय थोडक्यात लॉंग टर्म कर्ज कुठलं घेतलंय आपण. तर काय असतं लॉंग टर्मसाठी डिबेंचर्स असतात आणि लॉंग टर्म लोन असतात. ठीक आहे. अदर काही लॉंग टर्म असेल तर ते घ्यायचंय. म्हणजे तिथं शक्यतोवर काय असतं डिबेंचर्स असतात. शक्यतोवर काय असतात डिबेंचर्स. लॉंग टर्म डेब्ट्स म्हणजेच काय आहे डिबेंचर्स आणि लोन असतं एखाद्या वेळेस. ठीक आहे. म्हणजे दोन गोष्टी असतात. म्हणून लॉंग टर्म डेब्ट म्हणजेच काय आहे डिबेंचर्स प्लस लोन, लॉंग टर्म लोन. ठीक आहे. नंतर शेअरहोल्डर्स फंड्स. आता हे कुठं असेल शेअरहोल्डर्स फंड्स? हे असेल तुमचं बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला. शेअरहोल्डर्स फंड म्हणजेच काय की जो मालक आहे त्या कंपनीचा तर तो शेअरहोल्डर असतो. मग त्याची संपत्ती काय आहे व्यवसायामध्ये किंवा त्याची देयता काय आहे, त्याचं त्याचं कॅपिटल काय आहे म्हणजे शेअरहोल्डर्स फंड्स. मग काय काय असतं बघा शेअरहोल्डर्स मालकीचं किंवा शेअरहोल्डर्सला काय काय मिळू शकते व्यवसायातून. तर पहिले काय असतात इक्विटी शेअर्स असतात. पहिले काय असतं इक्विटी शेअर्स. दुसरं काय असतं प्रेफरन्स शेअर्स असतील कॅपिटल. नंतर रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणजेच प्रॉफिट जो काही असतो जनरल रिझर्व्ह असेल, अदर रिझर्व्ह असतील. हे जो काही प्रॉफिटचा भाग आहे हा पण काय असतो मालकाचा असतो. आपण बघतो की ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये आपण लिक्विडेशन करत असताना जे काही रिझर्व्ह आहेत, प्रॉफिट आहे तो आपण मालकाला वाटतो. कारण की शेवटी जेव्हा व्यवसाय बंद पडतो तर हा रिझर्व्ह किंवा प्रॉफिट हा मालकाचा असतो किंवा प्रॉफिट जनरली कोण शेअर करतं तर मालकच शेअर करत असतात. म्हणून लक्षात ठेवायचं आहे शेअरहोल्डर्स फंड म्हणजे काय तर शेअरहोल्डर्सचं व्यवसायामध्ये आजच्या तारखेला असलेला हिस्सा किंवा आजच्या तारखेला जर तो बाहेर पडला त्याला काय काय मिळू शकतं तर त्याला मिळेल त्याचं शेअर्स. नंतर त्याच्यामध्ये असलेला प्रॉफिट किंवा रिझर्व्ह असेल तर हे सगळं जे काही आहे याला म्हणतो आपण शेअरहोल्डर्सचं फंड म्हणजे शेअरहोल्डर्सची
अमाउंट किती आहे. फक्त शेअर होल्डरचं शेअर कॅपिटल असतं का? नाही. कारण की शेअर होल्डर्स मालक असतो. म्हणून त्याला प्रॉफिट पण मिळाला पाहिजेत. रिझर्व्हर ठेवले असतील तर ते पण त्याला मिळाले पाहिजेत. म्हणून शेअर होल्डर्स फंड्स काढताना लक्षात ठेवायचंय काय घ्यायचंय, तर शेअर कॅपिटल घ्यायचंच आहे. प्रेफरन्स शेअर्स पण घ्यायचेच आहेत. त्याचबरोबर तुमचे असलेले प्रॉफिट लायबिलिटी साइडला किंवा रिझर्व्ह असतील तर ते पण काय करायचे घ्यायचे आहेत आणि त्याला म्हणायचंय शेअर होल्डर्स फंड्स. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, डेब्ट टू इक्विटी रेशो काढू शकतो. नंतर अजून अशा प्रकारचे रेशो आपल्याला त्या ठिकाणी आता प्रॅक्टिकल प्रॉब्लेमद्वारे शिकायचे आहेत. एवढे महत्त्वाचे रेशो असणार आहेत. तुम्ही जर एवढेही जरी केले तर लक्षात तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहेत. आपण इम्पोर्टन्स जे काही रेशो आहेत ते इथं आपण घेणार आहोत. एवढेच रेशो आपल्याला करायचे आहेत. बाकी जास्त करायचे नाहीयेत. बाकीचे कुठे फोकस करू नका. एवढ्या रेशोवरती फोकस करा. याचे जे काही फॉर्म्युले आहेत ते पाठ करा, लिहून घ्या व्यवस्थित. त्या ठिकाणी आपल्याला कुठला रेशोचा फॉर्म्युला काय आहे हे लक्षात राहिलं पाहिजेत आणि त्यामध्ये कशा प्रकारे काढायचं आहे तर चार्ट पण दिलेला आहे. तुमच्या वहीमध्ये हे असलं पाहिजेत किंवा तुम्हाला हे माहिती असलं पाहिजेत की रेशोचा फॉर्म्युला काय आहे, तर आपण ते सॉल्व्ह करू शकतो. आणि सोप्पं आहे खूप चॅप्टर 18 मार्काला आहे. सहज तुम्हाला यापैकी 18 पैकी 18 मार्क मिळू शकतात. कारण सगळं तुमच्या समोर आहे. मग तुम्हाला काय करायचंय? कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर चला नेक्स्ट लेक्चरला आपण याचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेऊ. धन्यवाद.